थोडेसे तेल गरम झाले, आपण त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकूया. आपण बनवणार आहोत वरण बनवणार आहोत. वरण मी डाळ आधी शिजवून घेतले, त्याच्यात मीठ आणि हळद पण टाकली, डाळीमध्ये शिजवून स्मॅश करून घेतलेली आहे. हिंग तडतडली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. थोडंसं हलवून घेऊ. त्यानंतर आपण टाकणार आहोत मोहरी, छोटा चम्मच मोहरी. त्याच्यानंतर छोटा चम्मच जिरा. हे पण आपण मिक्स करून घेऊ. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण खोबऱ्याचा मसाला ठेचलेला. थोडंसं खोबरं लसूण भाजलं की त्याच्यामध्ये आपण डाळ ॲड करूया. मस्त तडका बसलेला आहे डाळीला. आता आपण हे मिक्स करून घेऊया. गाईज मी डाळीचं वरण बनवलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गाईज आपली डाळ शिजून झालेली आहे, कढली आहे. मी गॅस बंद करते आणि वरून आपण कोथिंबीर टाकूयात. गाईज मी कधी कधी बिना खोबऱ्याचा किस न वापरता पण बनवते. नुसतं लसूणमध्ये पण अशी डाळ बनवलीत ना, लसूण, जिरा, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता, तरी डाळ एकदम टेस्टी बनते. आणि डाळ मी जेव्हा कुकरला लावली ना, त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकलेल्या आणि कुकरला मूग आणि तुरीची डाळ मिक्स दोन्ही हाफ टाकलेली आणि शिट्या लावून घेतलेल्या. तर बघा, नक्की रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोलू नको. वरून आपण कोथिंबीर टाकूया.